संगमनेर शहरात जाणता राजा रोड काकाश्री बिल्डिंग मध्ये बारामती बँकेच्या वरती गागरे पाटील संचलित गरुडा IAS या नवीन अकॅडमीचा भव्य शुभारंभ श्री गणेश गागरे पाटील यांचे पिताश्री श्री बाबासाहेब काशीनाथ गागरे पाटील व मातोश्री सो सुशीला बाबासाहेब गागरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला। या प्रसंगी मार्केट कमिटीचे सभापती शंकर पाटील खेमनर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री शिवाजीराजे गुंजाळ, उपसभापती नवनाथ भाऊ अरगडे, गुंजाळवाडीचे उपसरपंच श्री अमोल भाऊ गुंजाळ, भाजपच्या शहराध्यक्ष पायलताई ताजणे, माजी सभापती मीराताई शेटे आणि गुंजाळ परिवार व गागरे परिवारातील सर्व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपसरपंच श्री अमोलभाऊ गुंजाळ व संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष किरणताई गागरे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। गरुडा IAS या अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक श्री चिरंजीव अभिषेक चंद्रकांत शिंदे हे आहेत। कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे आभार संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ किरण गणेश गागरे यांनी मानले। पाहूया सविस्तर वृत्तांत। इकडे बघा, इकडे थांबा थोडा गणपती बाप्पा या तितका पण आता थांबा कापा थांबा ये राईट करा कट थांबा, कापू नका का करा कट आता दुसरे या मान्यवर आता या नाही घेऊन इकडचं घेऊन टाकू किंवा तिकडचं या अकॅडमीचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने होत आहे। बरेचसे मान्यवर या अकॅडमीसाठी भेट देऊन गेलेले आहे। किरण माझी पत्नी आहे आणि आपण जर पाहिलं तर पहिले दिवस गेले चूल आणि मूल हे सोडून प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया या प्रगती करत आहेत। पण प्रगती करण्यासाठी मला ताईंनी सांगितलं का संगमनेर तालुका असा तालुका आहे, बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुजलम सुफलम आणि प्रत्येक कार्यात आणि प्रत्येक व्यवसायात प्रगती करता येणारा तालुका आहे। याचमुळे आपल्याला नवीन नवीन जे व्यासपीठ आहे ते उपलब्ध झालेलं आहे, हे कोणी नाकारू शकत नाही। आता किरणनी एकदम असा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि तिला या पुढील या अकॅडमी निमित्त मी माझ्या गुंजाळ परिवाराकडून आणि गुंजावडी ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। तिचा आज वाढदिवस आहे, माझाही वाढदिवस आहे, तिला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तिने वाढदिवसाच्या निमित्तानं जी आता अकॅडमी जे तरुण भविष्य जे नागरिक आहेत किंवा जे मुली आहेत त्यांना घडवण्याचं काम ती करणार आहे, तिला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। गणेश गागरे यांना विनंती असेल आपण सन्मान सत्कार करावा। ज्यांना आपण आज या सोहळ्याकरिता उपस्थित राहण्याकरिता आमंत्रित केलं त्यांची भेट सदिच्छा झालेली आहे। काहींना शक्य झालं नाही, त्यांनी शक्य त्या स्वरूपात फोनवरती शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। पण ज्यांचे खरं तर या दोनही परिवारावरती असणारा कौटुंबिक स्नेह आणि आशीर्वाद आहे असे रामेश्वर उमरेश्वर देवस्थानचे मठाधिपती हरिभक्तपरायण श्री दत्तगिरीजी महाराज यांनी देखील या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शुभेच्छा आणि सदिच्छा संकेत पाठवले आहेत। त्यासोबतच या सोहळ्याकरिता ज्यांचा खरंच अट्टहासाने उपस्थितीचा मान होता, पण काही नियोजित कारणास्तव यायला उशीर येऊ शकतो, पण त्यांनी त्यांच्या शक्य त्या स्वरूपात शुभेच्छा
इथे पोहोचविले आहेत. त्यामध्ये आपल्या संगमनेर तालुक्याचे, संगमनेर विधानसभेचे आमदार सन्मान्य श्री अमोलभाऊ खताळ पाटील यांनी देखील शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्यासोबतच आपल्या राज्याचे माजी महसूल मंत्री, माजी आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांनी देखील शुभेच्छा दिल्या. विधान परिषदेचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता खरं तर शुभेच्छांची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या जयघोषाने करूया. गणपती बाप्पा आज या ठिकाणी गरुड IAS या अकॅडमीचा शुभारंभ होत आहे. विविध मान्यवर पाहुणे देखील या ठिकाणी शुभेच्छा देऊन गेलेले आहेत. आणि आजचे जे आयोजक आहेत, किरण गागरे सर असतील, गणेश गागरे सर असतील आणि अभिषेक शिंदे सर आणि तसेच आपल्या गागरे मॅडमांना पण मी या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि पुढे अशाच तुमची यशस्वी वाटचाल राहू हीच तुम्हाला सदिच्छा. गरुड IAS आज आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी हे खूप छान अशा पद्धतीने आपला देश सांभाळत आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील देवाभाऊ हे देखील खूप छान पद्धतीने आपले कार्य करत आहेत. परंतु देशाच्या विकासात खऱ्या अर्थाने एक तरुण पिढी ज्या वेळेस सहकार्य करते, अशा अधिकारी वर्गाच्या माध्यमातून की विविध ज्यांनी काहीतरी परीक्षा दिलेल्या आहेत, मेन्स असतील, आज देखील मेन्सची एक्झाम होती आय थिंक, बरोबर ना, आज मेन्सची एक्झाम आहे. तर हे खऱ्या अर्थाने हे लोक देशाच्या विकासासाठी फार महत्त्वाचे आहेत. ज्यावेळेस ही तरुण पिढी या क्षेत्रात जाईल, तो राजकीय क्षेत्र असो किंवा अधिकारी म्हणून ज्या वेळेस ते पदावर बसतील, तर ही देशाच्या विकासासाठी खरी देणगी राहणार आहे. आणि म्हणूनच आणि हे असे विद्यार्थी ज्या अकॅडमी घडवतात ते खरोखर खूप उच्च प्रतीचे कार्य या ठिकाणी करत असतात. आणि अशा अकॅडमींना आपणच सर्व जनतेने सहकार्य केलेले पाहिजे. त्यांना आपले मुलं ते घडवत असतात, त्यामुळे आपणही त्यांना वेळोवेळी सहकार्य केलं पाहिजे आणि आपल्या मुलांना त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे. कारण अधिकारी घडवणं हे काही सोपं काम नाही आहे. आज एक खंत या ठिकाणी व्यक्त करते की मी देखील मेन्सची एक्झाम देत होती, पण कसं असतं ना, आपण आपल्या ध्येयावर ज्यावेळेस डटून राहू त्यावेळेस कोणी आपल्याला अडवू शकत नाही. परंतु थोडंसं घरातलं कार्य असेल, काही घरातले लहान मुलं वगैरे हे सगळं सांभाळून सगळं करताना अडचणी खूप आल्या. त्यानंतर पक्षाकडनं जबाबदारी आली आणि सगळं ध्येयच माझं त्या ठिकाणी थांबलं गेलं. तसं या ठिकाणी मी एक युवकांना सांगू इच्छिते की आपलं ध्येय कधीही तुम्ही असं स्थगित करू नका. जे तुम्ही ध्येय ठरवलेलं आहे त्या ठिकाणी कसं जाणार ते कसंही करून गाठा, असं मी आज या ठिकाणी खंत व्यक्त केली की यासाठी की तुम्ही असं तुमच्या आयुष्यात असं नका होऊ देऊ. जे आपलं ध्येय आहे ते एकदम डटून राहा, त्याच्यावर छान अभ्यास करा आणि आजच्या या गरुड IAS या अकॅडमीला पण मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आज किरण गागरे मॅडमचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या दिवशी या गरुड IAS अकॅडमीचं उद्घाटन होत आहे. आणि ही जी गरुड अकॅडमी नाव आहे, गरुड हा नेहमी एकटा चेप घेतो आकाशात, तो थव्यामध्ये उडत नाही किंवा सहकार्यांमध्ये उडत नाही, कारण त्याला उंच चेप घ्यायची असते. म्हणून या अकॅडमीचं नाव गरुड आहे. म्हणून ह्याच अकॅडमीच्या नावाला साजेचं असं हे काम आहे. आणि श्री गणेश गागरे आणि सौ किरण गागरे यांनी एक धाडशी पाऊल संगमनेरमध्ये उचललेलं आहे. याचं कारण असं की संगमनेरमध्ये फक्त पोलीस भरतीचं प्रशिक्षण चालतं आणि शेकडो विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यांमधून संगमनेरमध्ये दाखल होत आहेत, तिथं राहतात, प्रशिक्षण घेतात आणि पोलीस होतात. पण पोलीस हे पद अगदी खालचं आहे, पोलीस खात्यातील अगदी शेवटचं पद आहे. पण गागरे मॅडम आणि गागरे सर जे असतील यांनी त्याच्या पुढचा विचार केला की
मुलं प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी म्हणून जायला पाहिजे. मग याच्यासाठीचा मार्ग जो आहे तो UPSC आणि MPSCचा आहे, त्याचबरोबर सरळ सेवेचा आहे. आणि या पदाच्या माध्यमातून अनेक उच्च पद विद्यार्थी तयार व्हावेत ही त्यांची अपेक्षा आहे आणि तसाच प्रयत्न त्यांनी केलेला आहे. हे सगळं उभं करताना त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि दुसरा महत्त्वाचा याचा उद्देश असा की पुण्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातील मुलांना किंवा मुलींना तिथं राहून अभ्यास करणं हे शक्य नाही. आपण बऱ्याचशा बातम्या पण पाहिल्या की मुलांना खूप अडचणी येतात, मुलींना अडचणी येतात. आणि मग हुशार मुलं आणि मुली यांना जर करिअर करायचं असेल तर नुसतं हुशार असून चालत नाही, तर त्यांना योग्य मार्गदर्शनाची जोड हवी असते, योग्य मेहनतीची जोड हवी असते. आणि हे सगळं करत असताना पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन खेड्यातील किंवा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांना तिथं आर्थिकदृष्ट्या ती परवडत नाही. आणि तिथे राहणं, जेवण ह्या सगळ्या खर्चासाठी खूप मोठी रक्कम मोजावी लागते. आणि म्हणून संगमनेरमध्ये यासाठीचा मार्गदर्शन ही जे संस्थेमध्ये होणार आहे त्यासाठी अनेक मान्यवर किंवा विविध तज्ज्ञ इथे येऊन मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्याचा लाभ हा आपल्या संगमनेर तालुक्यातील विविध जे खेडेगाव आहेत तिथं जे मुलं आहेत त्यांना याचं होणार आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की जे काही मुलं मुली करिअर करू इच्छित असतील कुटुंबातील, आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या आप्तेष्टांमधील, तर त्यांना हे एक अत्यंत उत्तम व्यासपीठ इथं संगमनेरमध्ये उभं होतं. आमच्या या गरुड IAS अकॅडमीच्या शुभारंभ प्रसंगी आपण सर्वजण आप्तेष्ट पाहुणे, त्याचबरोबर आपल्या संगमनेर शहराच्या भाजपच्या शहराध्यक्ष ताई या पण इथे उपस्थित राहिले. गुंजळवाडी ग्रामपंचायतचे सन्माननीय उपसरपंच अमोलजी गुंजळ पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी बरेचसे मान्यवर सकाळपासून येऊन गेले. प्रत्येकाची वेगवेगळी वेळ होती. सन्माननीय थोरात साहेब असतील, सन्माननीय अमोल भाऊ असतील, सर्व पदाधिकारी यांच्या शुभेच्छा आम्हाला मिळालेल्या आहेत. प्रत्यक्ष ताई पण आज इथं उपस्थित राहिल्यात. ही जी अकॅडमी आहे ही एक महिला अकॅडमी, महिला चालवते अशी अकॅडमी आहे संगमनेरमध्ये. पहिल्यांदा ज्यावेळेस किरणची इच्छा होती की संगमनेरमध्ये मी माझा स्वतःचा बिझनेस चालू करायला पाहिजे, पण बिझनेस काय चालू करायचा यासाठी तिनं बराचसा विचार केला. क्लासेस पण लावले होते आणि बऱ्यापैकी मार्क्स पण येत होते. संगमनेरशी नाळ जोडलेली असल्यामुळे आणि पुण्यामध्ये बऱ्यापैकी शिक्षण घेतलेलं, पुण्यात ज्या गोष्टीची कमतरता लागते, संगमनेरमध्ये ज्या गोष्टीची कमतरता लागते त्या गोष्टीची कमतरता पुण्यामध्ये भरून निघते. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत असं पाहिलं जातं की लांबपर्यंत साधारणतः पुणे, मुंबई या ठिकाणी आईवडिलांना मुलीला शिकवण्यासाठी पाठवायचं जर म्हटलं तर एक टेन्शन असतं. आणि ते टेन्शन तिला तिथं लक्षात आलं की आपण आपल्या संगमनेरमध्ये जर चालू केलं तर आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत, ज्या मुली आहेत, त्या पण आपल्या अकॅडमीमध्ये येऊन शिकू शकतील आणि ते पण एकदम कमीत कमी फीमध्ये. तर आम्ही त्या दोघांनी त्यावर विचार केला, नियोजन केलं आणि प्रयत्न करून या अकॅडमीचं नाव आणि अकॅडमीचं अस्तित्व फलास आणलं. तर यानंतर मी किरणला विनंती करते की तिने 2 शब्द बोलावे. उपस्थित राहिल्याबद्दल आणि सर्वांनी मला वाढदिवसाच्या ज्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांसाठी धन्यवाद. पहिली गोष्ट म्हणजे मी स्पर्धा परीक्षाची तयारी स्वतः करत होते. गेल्या 6 महिन्यापासून करते. ही बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. पण मी परीक्षेची तयारी करत असताना मला एक जाणवलं की बरेचसे विद्यार्थी असे जे 5-5 वर्ष 6-6 वर्ष रखडत आहेत, परंतु ते होत नाही आहे, सिलेक्ट होत नाही आहे. तर आम जनता काय म्हणते, 4 वर्षापासून करतोय, 6 वर्षापासून करते, काय होत आहे त्याच्यासाठी, असं भरपूर आम जनतेचं मत आहे. हे मी बघितलेलं आहे. म्हणजे लगेच त्यांची तुलना इतरांशी करून मोकळे होतात. मग मला त्यातून एक अनुभव आला की त्यांना योग्य मार्गदर्शन जर मिळालं, त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांना तो प्रॉपर वे भेटत नाही. ते PhD करतात त्या सब्जेक्टमध्ये, परंतु स्पर्धा परीक्षेसाठी जे पाहिजे ते त्यांना मार्गदर्शनातूनच मिळणार आहे.
हे मला ज्यावेळी समजलं त्यावेळी मी एक विचार केला की मी माझी स्वतःची अकॅडमी चालू करू, त्यांना जे कोणी विद्यार्थी असतील जे आपल्याकडे येतील त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आणि आपण त्यासाठी तज्ज्ञ शिक्षक पण ठेवले आहेत आणि तज्ज्ञ शिक्षक आपले सगळे 25 वर्ष 26 वर्ष असे एक्सपिरियन्सवाले आहेत, जेणेकरून ते प्रॉपर मार्गदर्शन करतील विद्यार्थ्यांना प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू क्लिअर करण्यासाठी. मॅडम, मी पुण्यामध्ये 2 अकॅडमीमध्ये गेले. तिथे मी स्कॉलरशिपची एक्झाम दिली जी ॲडमिशनसाठी असते. तिथं बघितली मी स्कॉलरशिपची एक्झाम पास झाली. मी माझा ॲक्च्युली ग्रॅज्युएशन नंतर 10 वर्षाचा गॅप आहे. माझ्या लग्नाला 11 वर्ष झाले. 10 वर्षाच्या गॅपनंतर मी डायरेक्ट एक्झाम दिली. ना कुठला स्टडी, ना कुठलं रिव्हिजन, ना काहीच नाही. तरी मी पास झाली. मग मला ॲक्च्युली भरारी घ्यायला लावणारे माझे मिस्टर आहेत. त्यांनी मला सांगितलं की तू जर फर्स्ट याच्यामध्ये पास होते स्कॉलरशिपसाठी, मला ॲक्च्युली तुम्हाला सांगते, मला जिथे 1,40,000 फी आहे तिथं फक्त 5,000 भरून ॲडमिशन भेटत होते. पण मला मुलामुळे पॉसिबल झालं नाही कंटिन्यू करणं, म्हणून मी ते केलं नाही. मी हार्डली 15 दिवस क्लासेस केले. त्या 15 दिवसाच्या क्लासेसमध्ये जेवढे कोणी माझे जे ॲस्पिरंट कलिग्स होते जे त्यांच्याशी ओळख झाली, त्या सर्वांमधून एक समजलं की फीज खूप आहे आणि इथं राहणं पॉसिबल नाही, घरच्यांची परिस्थिती नाही. ते टेन्शन घेतात, ते प्रॉपर अभ्यासाकडे लक्ष देत नाही. काय करतात, ते टेन्शन घेतात. आईवडील असं करतायत, हे करतायत, मग आम्हाला एवढे पैसे पाठवणं शक्य नाही, मेसचं पैसे नाही आहेत, आज ही फी भरायचे, ते बुक्स घ्यायचे, खूप काही गोष्टी असतात. आता हे प्रत्येक व्यक्तीला नाही समजत. स्पर्धा परीक्षा काय हे प्रत्येक व्यक्तीला नाही समजत जोपर्यंत तो व्यक्ती त्यात उतरत नाही. म्हणजे म्हणतो ना, आता माझ्या काकांनी काल मला एक डायलॉग टाकला, ते म्हटले जोपर्यंत पाण्यात पडणार नाही तोपर्यंत पोहणार नाही. बरोबर आहे, हे एकदम म्हणजे मनाला लागलं माझ्या की बरोबर आहे, पाण्यात पडलं तर पोहणार आहे ना. पाण्याची भीती आधीच करून घेतली तर पोहता येणार नाही. मग त्यानंतर मग आमच्या दोघांचं डिसिजन झालं. मला तसाही बिझनेसमध्ये इंटरेस्ट जास्त आहे, पण एक सरपंच होते म्हणून मग शासकीय याच्यामध्ये पुढं जायचं असं माझं एक ध्येयच होतं. मग त्यांनी मला सांगितलं बिझनेस पण होईल तुझा आणि तू प्लस म्हणजे मुलींना बेस्ट मार्गदर्शन पण करशील, म्हणून आम्ही अकॅडमीचं आहे. आणि त्यात गरुड नाव आमच्या दोघांच्या विचारानेच झालं की गरुड हा उंच भरारी घेणार आहे. आणि आपल्या अकॅडमीतले भरपूर विद्यार्थी आपल्याला उंच भरारी घेताना बघायचे. आम्हाला सर्वात जास्त मार्गदर्शन देशमुख सरांनी पण केलं. हे सगळं स्ट्रक्चर करण्यासाठी पण देशमुख सरांनी मार्गदर्शन केलं आणि बाकी सर्वांनी खूप साथ दिली. फॅमिलीने खूप साथ दिली. सासू सासरे, आई वडील, काकू काका, ते सगळ्यांनी साथ दिली, सगळ्यांनी. इव्हन तुम्हाला कालचीच गोष्ट सांगते, ते मी विसरू शकणार नाही कधी. माझे सगळे भाऊ बहीण आम्ही पहाटे 5 वाजेपर्यंत इथं आज रात्री हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आम्ही कुठल्याही बाहेरचे व्यक्ती लावले नाही, त्यांनी स्वतः केलं आहे सगळं उभं राहून. माझ्या 2 बहिणी आहेत, माझे 2-3 भाऊ आहेत, मामाचा मुलगा आहे, सगळे आम्ही रात्री पहाटे 5 वाजेपर्यंत. त्यांनी जेवणाचा विचार केला नाही, कसलाही विचार केला नाही. सगळे म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे की सगळ्यांना भरी आली या गोष्टीची की आपल्या व्यक्तीने ही चालू केलं आहे आणि त्यांनी तो विचार नाही केला बाकी गोष्टीचा. मला त्यात खूप आनंद झाला. म्हणजे आज मी इथं उभी आहे ना, तर माझी काल कॅपॅसिटी नव्हती उभं राहण्याची. यांनी सगळ्यांनी मला साथ दिली. माझ्या काकांनी सगळं हँडल केलं, वडिलांनी केलं, माझ्या भाऊ बहिणींनी सगळ्यांनी केलं. मला खूप आधार मिळाला आणि हा आधार गरजेचा आहे. हा प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक बिझनेस करणाऱ्याला नाही भेटत आणि मी नशिबवान आहे की मला मिळाला. म्हणजे सासू सासरे सासूबाई पण कालपासून आलेले आहेत. सगळ्यांना म्हणजे साथ देणं खूप गरजेचं आहे. माझं एकच मत आहे, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही साथ द्या, मागे खिचू नका. तू 4 वर्षापासून करतोय, तू 4 वर्षापासून करते, अजून का होत नाही. त्याच्यात 8 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात, त्यातले हार्डली 14-15 हजार प्रीला निवडतात, त्यातलेही मेन्सला 100-200 पर्यंत येतात. प्री आणि मेन्स झाल्यानंतर ते इंटरव्ह्यूपर्यंत जाणं तर पॉसिबलच होत नाही काहींना. आणि पोस्ट किती असतात, यावर्षी तरी पोस्ट चांगल्या निघाल्या. पोस्ट नसतातच मोस्टली, यावर्षी खूप चांगल्या पोस्ट निघाल्या. पोस्ट चांगल्या निघाल्या तर प्रीचा पेपरचा पूर्ण बँकच लावला सगळ्यांनी, UPSC पण MPSC पण कंबाईनच्या पण. मग त्यांना प्रॉपर मार्गदर्शन देईल आणि मी पण माझी तयारी चालू ठेवील. या दृष्टिकोनातून मी अकॅडमी चालू केली. खास करून आपण अनाथ विद्यार्थी
ना त्यांना खास सवलत देणार आहे. त्यांना पर्सनल मेंटर ठेवून त्यांचं योग्य मार्गदर्शन करून घेणार आहे आणि फीजमध्ये चांगली सवलत देणार आहे, कारण त्यांचं कोणी नसतं पाठवण. मग त्यांना आपण साथ देणं गरजेचं आहे. आणि जसं सरांनी सांगितलं ते मेंढपाळ होते ते IPS झाले. असे गावाकडे जास्त टॅलेंट आहे, आपल्या महाराष्ट्रात खूप टॅलेंट आहे, पण ते दिसून येण्यासाठी खास त्यांना मार्गदर्शन भेटणं गरजेचं आहे. असं आम्ही